अध्यक्ष महाराज 2 अंतिम मिनिट आठवड्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी उभा आहे। सर्वप्रथम तर महाराष्ट्राची जनतेने एवढा मोठा कौल दिलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब आणि पवार साहेब या सर्वांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती असा विकास होणार आहे। अध्यक्ष महोदय, आताच विधानसभा सदस्य वरुणजी सांगत होते ते पहिल्यांदा निवडून आलेत आणि तरीही ते खंत व्यक्त करत होते की चर्चा कशी चालली आहे। मी त्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळी 2.5 वर्ष तुमचा शासन होता तर अधिवेशन हे 2 दिवस 3 दिवस 5 दिवस 6 दिवसाचा असायचा। आम्ही पहिल्यांदा निवडून आलो होतो, आम्हाला तर वाटायचा आता अधिवेशन पण काय फेसबुक लाईव्ह किंवा ऑनलाईन होणार आणि म्हणून तुम्ही नशीबवंत आहात की महायुतीची सत्ता आहे आणि 1 महिन्याचा अधिवेशन चाललाय। 1 महिन्याचा सर्वांना बोलायची संधी आहे। वरुणजी, अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होताना महानगरपालिकेबद्दल मला एक खंत व्यक्त करायची आहे। उत्तर पूर्व मुंबईला तर महानगरपालिकेने जणू काय हे डम्पिंग ग्राउंडच बनवून ठेवलंय। आधी पूर्ण मुंबईचा धनकचरा हे मुलुंड, कांजूर, देवनारमध्ये यायचा। आता मुलुंड आणि देवनारची कचराभूमी बंद झाली आहे, पण पूर्ण मुंबईचा कचरा हे कांजूरमार्ग मध्ये येतो। अध्यक्ष महोदय, विक्रोडीकर, कांजूरकर यांना मोकळा श्वास घ्यायचा अधिकार नाहीये का अध्यक्ष महोदय? आणि म्हणून माझी मागणी आहे कांजूरमार्गची कचराभूमी तातडीने बंद करून पर्यायी जागावरती पूर्ण मुंबईचा कचरा टाकावा। अध्यक्ष महोदय, आता महानगरपालिकेला बघा, मुंबईचे उपनगरात सर्वात जास्त उत्पन्न शुल्क हे महानगरपालिकेला माझा टी वॉर्ड मुलुंड विधानसभा मधनं भेटतोय। अध्यक्ष महोदय, आणि आता त्यांनी काही अधिकाऱ्यांनी परत एक नवीन कट रचलाय। मुलुंडचा लाल बहादूर शास्त्री मार्गवर टनल लॉन्ड्री 150 कोटीचा प्रकल्प टनल लॉन्ड्री आहे। टनल लॉन्ड्री काय अध्यक्ष महोदय? LBS मार्गचा प्राइम प्लॉट वरती यांना पूर्ण मुंबईचे महानगरपालिकेचे रुग्णालयाचे रुग्णांचे कपडे, कर्मचाऱ्यांचे कपडे, रुग्णांच्या बेडची चादरी, तकियाचे कव्हर हे सर्व धुण्यासाठी मुलुंडमध्ये टनल लॉन्ड्री आणायची आहे। 60 मंजिली इमारत आहेत अध्यक्ष महोदय, आणि तिकडे यांना टनल लॉन्ड्री करायची आहे आणि मुलुंडची हवा हे प्रदूषित करायची आहे। आम्ही मुलुंडकर हे अजिबात होऊ देणार नाही अध्यक्ष महोदय, आणि म्हणून आपल्या मार्फत माझी मागणी आहे हे टनल लॉन्ड्रीचा प्रकल्प हे रद्द करण्यात यावं। अध्यक्ष महोदय, हल्ली बांगलादेशांचा प्रमाण हे फेरीवाल्यांमध्ये खूप वाढलेलं आहे। आज माझाही मतदारसंघात महानगरपालिका व पोलीस कारवाई करत आहे, पण या कारवाईला वेग देण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, सर्व रस्त्यांवरती नारियल पाणीवाले आता दिसून येत आहेत, हे सर्व बांगलादेशी आहे। फेरीवाल्यांनी, आपल्या मुंबईकरांनी आपली जागा या बांगलादेशांना भाड्यावरती दिलेली। अध्यक्ष महोदय, रस्त्याच्या कामामध्ये पण आमचा मुलुंड विभागामध्ये ईगल या नावाचा कंत्राटदार आहे, त्याला रस्त्याचे सर्व कॉन्ट्रॅक्ट भेटले, त्याचेही कर्मचारी बांगलादेशी। अध्यक्ष महोदय, माझी आपल्या मार्फत मागणी आहे की शासनाला आपण आदेश द्यावे की या सर्व बांगलादेशांना पकडून त्याची प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा एकदा बांगलादेशला पाठवण्यात यावं आणि आपला मुंबई हे बांगलादेशी मुक्त करण्यात यावं। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मुलुंड आणि भांडूप दोनच असे उपनगराचे भाग आहेत जे पूर्ण मुंबईमध्ये अजूनही महावितरण इकडे विद्युत पुरवठा करते। अध्यक्ष महोदय, आपल्या कायद्यामध्ये तरतूद आहे की प्रत्येक नागरिकाला दुसरा विद्युत ऑपरेटर हे सिलेक्ट करण्याची त्यांना अधिकार आहे। अध्यक्ष महोदय, पण फक्त आमचा मुलुंड आणि भांडूपला हे अधिकार आम्हाला नाहीये, आणि आपल्या मार्फत मी मागणी करतो
की आमच्याही नागरिकांना महावितरण सर्व्हिस देत नाही। वर्षात 300 दिवस एक नाहीतर दुसऱ्या विभागात आमच्याकडे वीज खंडित होते। अध्यक्ष महोदय, आता उन्हाळा आलेला आहे, 40 डिग्री तापमान आहे आणि तरीही रोज आमच्याकडे वीज खंडित होते। अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे की आम्हालाही मुलुंडकरांना भांडुपकरांना दुसरा प्रायव्हेट ऑपरेटर पर्यायी व्यवस्था देण्यात यावी। अध्यक्ष महोदय, महावितरणचे भ्रष्ट अधिकारी 6-6 इंचाचे पॉवरचे केबल हे मुलुंडमध्ये आपल्याला फुटपाथवरती दिसतात। 1 मीटर जमिनीच्या खाली जे वायर असले पाहिजे ते फुटपाथवरती असतात। अध्यक्ष महोदय, गेल्या आठवड्यात मी आमचे विभागाचे इंजिनियरला 65 फोटोग्राफ दिलेत फक्त मुलुंडमध्ये, जेथे फुटपाथवरती यांचे पॉवर केबल्स आहेत। अध्यक्ष महोदय, विक्रोळीमध्ये कन्नमार नगरला काही सोसायट्या हे मागासवर्गीय लोकांसाठी माळानी बांधली होती। अध्यक्ष महोदय, 35 वर्ष झाले, 40 वर्ष झाले हे बिल्डिंग आता मोडकळी झालेली आहे। अध्यक्ष महोदय, म्हाडाचा काही अटीमुळे या मागासवर्गीय लोकांच्या सोसायटीचा पुनर्विकास होत नाही। अट अशी आहे की पुनर्विकास करण्यासाठी जो कोणता विकासक येणार त्याला सेल बिल्डिंग मध्ये 20% सेल पोर्शन हे मागासवर्गीयांनाच तो विकू शकतो। आता अध्यक्ष महोदय, एकही विकासक या अटीमुळे येत नाही आणि या मोडकळीस आलेली बिल्डिंगाला न्याय भेटत नाही। अध्यक्ष महोदय, माझी आपल्या मार्फत मागणी आहे की या मागासवर्गीय समाजांचा लोकांसाठी जे 40 वर्ष आधी घरं बांधली होती त्यांचा पुनर्विकास होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हाडानी हे सवलत द्यावी, हे 20%ची अट काढून घ्यावी किंवा म्हाडानी या विकासकाकडनं रेडी रेकनर रेटच्या आधारावर या 20%चा सेल कंपोनेंट विकत घ्यावा आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने हे विकावी, तरच हे मागासवर्गीय लोकांचा कन्नमार नगरमध्ये PWR सोसायटीचा पुनर्विकास हे शक्य होणार। अध्यक्ष महोदय, आताच थोडा वेळ आधी विधानसभा सदस्य रईस शेख यांनी सांगितलं, वरुणजींनी पण सांगितलं की महानगरपालिका हल्ली पावची बेकऱ्यांवरती कारवाई करते। अध्यक्ष महोदय, अनधिकृत कारखाने हे अनधिकृत कारखाने असतात आणि अनधिकृत कारखान्यांवरती जात आणि धर्म काढणं योग्य नाहीये। अनधिकृत बेकऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे। मुंबईकरांना मोकळा श्वास घ्यायचा पूर्ण अधिकार। अध्यक्ष महोदय, ज्यावेळी अनधिकृत बांधकामावरती कारवाई करतात, का धर्म काढतात हे लोक? हिंदूचे अनधिकृत बांधकाम तोडत नाही का महानगरपालिका? त्यावेळी काय करतात हे लोक? अनधिकृत हे अनधिकृत असतात आणि त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे। अध्यक्ष महोदय, इटालीचा वुडन पिझ्झाचं उदाहरण देत होते वरुणजी। इटालीमध्ये कुठेही लाकडा जाळून पाव बनवण्यात येत नाही। हा वुड फायर्ड पिझ्झा ना, तिकडे पण अर्धा आता गॅसवरती आहे आणि आपल्याला मुंबईमध्ये मिसळ या संदर्भात बोला, इटालियन पिझ्झावरती बोलू नका। आपल्याला मिसळची सवय आहे, इटालियन पिझ्झाची गरज नाही आपल्याला। अध्यक्ष महोदय, मुंबईकरांसमोर एक खूप मोठी संकट आहे आणि ती संकट आहे पाण्याची टंचाई। अध्यक्ष महोदय, प्रति दिवस 550 MLD पाणीची आपल्याला डेफिसिट आहे। अध्यक्ष महोदय, 30 वर्ष झाले एकही नवीन धरणाचा प्रकल्प आपल्याकडे नाहीये आणि दररोज या पाण्याचा डेफिसिटमुळे महानगरपालिकाचे हायड्रॉलिक इंजिनियर विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या विभागामध्ये पाणी कमी करतात, प्रेशर कमी करतात, कारण त्यांना हे डेफिसिट मेंटेन करायचे। अध्यक्ष महोदय, पण मूळ जो प्रश्न आहे की मुंबईची वस्ती 30 वर्षात जे वाढलेली आहे त्यांच्यासाठी पाणीची सोय आपण करत नाहीये। माझी आपल्या मार्फत मागणी अध्यक्ष महोदय की महानगरपालिकेने पण आता नवीन धरणं सर्वात जास्त प्रायोरिटी जर द्यायची असेल
तर नवीन धरणांसाठी द्यावी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझा शेवटचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये विकास कामं खूप चालली आहे आणि म्हणून हे डेब्रिस, हे मातीची गाडी सर्व ओव्हरलोडेड असतात. अध्यक्ष महोदय, माझा विभागामध्ये पण हे खूप मोठी समस्या आहे. रोज हजारो डंपर हे मात्या आणि डेब्रिस घेऊन निघतात, ओव्हरलोडेड असतात. मी ट्रॅफिक पोलिसला ज्यावेळी सिनियर पीआयला तक्रार करतो तर त्यांना या ओव्हरलोडेड गाड्यांना पकडण्याचा किंवा फाईन करायचा अधिकारच नाहीये. अध्यक्ष महोदय, ते फक्त आरटीओ विभागचे इंटरसेप्टर करू शकतात. आता अध्यक्ष महोदय, तिकडे तेवढा मनुष्यबळच नाहीये. लोकांचा जीवनाला धोका आहे. माझा मतदारसंघात एक 20 वर्षाची तरुण युवती हे डंपरच्या खाली येऊन त्याचा मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे की आपण ही गृह विभागाला हे सूचित करावे की जे स्थानिक ट्रॅफिक पोलीस ऑफिसर्स आहे त्यांनाही या डंपरांना कारवाई करण्यासाठी पॉवर्स देण्यात यावे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मुद्दे खूप आहे पण शेवटी हेच सांगू इच्छितो की या महायुती शासनामध्ये आम्ही तर बघतोय की पूर्ण मुंबईचा विकास होत चाललाय, पण अति महत्वाचा म्हणजे मुंबईचा जो पूर्व भाग आहे आता दक्षिण आणि पश्चिम मुंबईला जोडणारा कोस्टल रोड तर झालेला आहे अध्यक्ष महोदय, पण पूर्व मुंबईवरनं चेंबूर पर्यंत आमच्याकडे काही पर्यायी मार्ग नाहीये. अध्यक्ष महोदय, विधान भवनला यायला सकाळी 2.5 तास लागतात. अध्यक्ष महोदय, आम्ही पण मुंबईकर आहोत आणि आमच्यासाठी पण जो पूर्व ईस्टर्न फ्रीवे आहे त्याला एक्सटेंड करून आता ठाण्यापर्यंत नेण्याची गरज आहे, जेणेकरून मुंबईकरांची, आमचे उत्तर पूर्व मुंबईमध्ये राहणारे नागरिक आहे त्यांची ट्रॅफिकची समस्या आपण सोडवू शकणार. अध्यक्ष महोदय, आज सकाळी मुलुंड ते विक्रोळी 5 किलोमीटरचा अंतर कापायला आम्हाला 1 तास 1.5 तास दररोज लागतो. आता केडकर साहेब बसले होते, त्यांनाही तुम्ही विचारा, 2.5 तास 40 किलोमीटरचा प्रवास करायला आम्हाला लागतो. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून काळाची गरज आहे. ईस्टर्न फ्रीवे जे चेंबूरला संपतो त्यालाही आता ठाण्यापर्यंत फ्रीवे बनवण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, मला खात्री आहे देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, महायुतीचा शासन आहे, हे प्रकल्प पण आपण घेणार आणि 5 वर्षात उत्तर पूर्व मुंबईचा पण विकास होणार. आपण मला बोलायची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.